तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगे देणे कैसे असे। निश्चयाचा महामेरू बहुतेजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जाणता राजा रायगडाच्या मंदिरी देव वसे शिवराया त्यांच्या चरणी झिजवितो मी माझी काया जगदीश्वराच्या नावे ज्यांची ख्याती प्रणाम माझा राजा शिव छत्रपती श्री विठ्ठल। विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगन्मान्य जगद्गुरु विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याची मूर्ती आणि देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा ज्ञानी माणसाला विद्वान माणसाला आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्ररूपी उपदेशपर प्रकरणातील अभंग प्रस्तुत हरिकीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठला विठ्ठला। अभंगावरती निरूपण करण्याच्या अगोदर थोडासा परिहार। सालाबाद प्रमाण आपल्या श्री क्षेत्र मजलेश्वर या ठिकाणी भगवान परमात्मा महान रामभक्त हनुमंतरायाच्या या प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेली नामाची ज्ञानाची भक्तीची सुंदर परंपरा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवान परमात्मा पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबांच्या श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा संत शिरोमणी सावता महाराज त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं लाडकं दैवत ज्यांच्यामुळे देव टिकला धर्म टिकला आणि संस्कृती जिवंत राहिली वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ गळ्यातील टाळ आणि कपाळाचा गंध आणि आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे आबादित राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवरायांच्या आणि शास्त्रवीर धर्मवीर स्वराज्य रक्षक आणि स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजांच्या आशीर्वादानं आणि चालत आलेली ही भक्तीची सुंदर परंपरा गावातील ज्येष्ठ मंडळी भजनी मंडळ सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक प्रायोजक गावकरी कष्टकरी कामकरी ताळकरी माळकरी बालगोपाळ आणि महिला मंडळ या सर्वांच्या सहयोगानं आणि आजही त्यांच्याकडे पाहिलं महाराज या महाराष्ट्रामध्ये आजही ज्यांच्याकडे पाहिलं की संतत्वाची लक्षणं ज्या महात्म्यामध्ये ओतप्रोत नसा नसात भरलेली आहे असे महाराष्ट्रातील आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्त पारायण शांती ब्रह्म गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे बंधुवर्य हरिभक्त पारायण गुरुवर्य रमेशानंदजी प्रकाशानंदजी महाराज गिरी बाबा श्री क्षेत्र देवगड संस्थान बाबांच्याही आशीर्वादानं आणि चालत आलेली परंपरा आपण सर्वांनी टिकवली त्याबद्दल मनापासून मनापर्यंत सगळ्याचं आभार आहेत आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आता
गाणारे अप्रतिम आहेत. आता कोणाचं नाव घेऊन कसं नाव घेऊ, ऊ खाण्यात घेऊ कसं घेऊ हाच मला प्रश्न पडलेला आहे. म्हणून अशोक महाराज आमचे, त्याप्रमाणे गायकवाडदाजी आहेत, पूजनीय महाराज आहेत, ज्यांनी चाल म्हटली आमचे आदरणीय महाराज, ज्यांचं परमार्थामध्ये योगदान आहे आदरणीय दादा आहेत. आणि मृदुंग म्हणजे महाराज लावणी मृदुंग श्रुती टाळभूत सेवू ब्रह्मर सावळीने दादांचे मनापासून मनापर्यंत स्वागत. आणि म्हणून माझ्यापेक्षा गुणवान सगळे टाळकरी, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठी असणारी मंडळी माझ्या मागे टाळ घेऊन उभी आहेत. आमचे राजीव बाबा आहेत, त्याचप्रमाणे आमचे मच्छिंद्र मामा, आर्ले मामा आहेत, तसेच माझ्या बरोबर आलेले या ठिकाणी माझे बंधू आणि तुम्ही ओळखत होते रावसाहेब पाटील काळे, म्हणजे हार्मोनियम वाजवायचे आणि आमचे वडील मृदुंग वाजवायचे, त्यांचे सुपुत्र माझे बंधू दीपक काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आता गाणारे सुंदर, वाजवणारे सुंदर आणि एकदा साऊंड सिस्टीम करता एकदा टाळी झाली पाहिजे. छान, अप्रतिम. आणि आता सगळे छान, आणि तुमचं वर्णन तर बाबा करू शकत नाही. मग आता सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये आजचा कीर्तनकार मी बरा आहे, जवळचा आहे, पण लय लांब फिरतो म्हणून लांबून आलो पाटकुळ गाव. आणि आजच कीर्तन फक्त आपल्या तालुक्यात आहे, नंतर महाराष्ट्रभर हिंगोली, परभणी, मुंबई, पनवेल, संभाजीनगर, यवतमाळ, इकडे कोल्हापूर पर्यंत आता या रामनवमीच्या निमित्ताने कीर्तनाचे कार्यक्रम आहेत. परंतु त्या दिवशी फोन झाला आणि योगायोगानं आजची तारीख आपली सेवा करायची संधी मिळाली. आणि म्हणून आज मला जाणवलं मजलिस शरीर इतकं मोठं आहे. हो ना, आज एवढी किती मंडळी आलेली आहेत. आणि एक बरं आहे, 7 ते 9 म्हणजे कीर्तनही होतं, पण कीर्तन संपल्यानंतर प्रत्येकानं लक्ष ठेवायचं, कीर्तन झाल्यावर जेवायला कोण येतं गड्या, यांच्यावर जर ठेवायची. लक्षात घ्या, प्रसाद आहे आज, एकादशी, फराळाचा आनंद आहे सगळ्यांना. म्हणून आज एवढ्या संख्येनं तुम्ही आलात. एकाच मिनिटात परिचय देतो. आज कीर्तन मी जास्त वेळ करणार नाही, बरोबर 11:15 असं, त्याच्यापुढे 1 मिनिट सुद्धा जायचं नाही. आणि म्हणून हरिभक्तपणाने शिवशाहीर कल्याण काळे छत्रपतींचा पोवाडा दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याचे भाग्य मिळालं. आणि 20 वर्षापासून मी मगाशी बोललो, गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादानं शक्तीला भक्तीची जोड दिली, कीर्तनाला प्रारंभ केला. आज दिवसभरातला एक 3रा कार्यक्रम मी तुमच्या समोर या ठिकाणी करतोय. उद्याही संभाजीनगर जिल्ह्यात 3 ठिकाणी कार्यक्रमाला जायचं. ही सगळी जी कृपा आहे ती माझे गुरुवर्य भास्करगिरी बाबा, आई वडिलाची आणि माझ्या वारकरी संप्रदायाची, ही खऱ्या अर्थानं पुण्याई आणि आशीर्वाद आहे. तुम्ही मला मन मंदिरा गजर भक्तीचा कार्यक्रमात अनेक वेळेला पाहिलं असो. आणि म्हणून आज कीर्तनाचा 4था दिवस आहे, बरोबर आहे ना? 4थ्या दिवशीची हरिकीर्तन रूपी सेवा आहे आणि ती आज आपल्या समोर संपन्न होणार आहे. विठ्ठला विठ्ठला. मजलिस शहराला शोभेल असा छान सप्ताह आपण या ठिकाणी केला. तुमचं खरोखरच स्वागत करावं तेवढं खऱ्या अर्थानं थोडं आहे. म्हणून माझ्या माय बापावर आजचा 4था दिवस आहे आणि 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये कीर्तन काळाला 3 वेळेला बंधन असतं आणि ते पाळलं पाहिजे. सप्ताह 3 दिवसात असू द्या, सप्ताह 5 दिवसात असू द्या किंवा सप्ताह 7 दिवसात असू द्या, 7 दिवसाच्या कीर्तनामध्ये येणारे कीर्तनकार 7 दिवसात 3 वेळेला बांधलेले असतात. बांधलेले म्हणजे दाव्यानं का सरेनं नाही, एक परंपरेनं बांधलेले असतात. कुठला अभंग कुठल्याही दिवशी चालत नाही. मला जिथपर्यंत कळतं तेवढं बोलतो बरं का माय बापा, माफ करा चुकत असेल तर. कुठलाही अभंग कुठल्याही दिवशी चालत नाही. ज्या दिवशी सप्त्याला सुरुवात झाली त्या दिवशी वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे, देवाच्या रूपाचं, देवाच्या गुणाचं आणि देवाच्या नामाचं वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवशी आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चारण रात्रंदिवस.
तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा दही कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वाडी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परमपूज्य जगी एक किंवा आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टीपुढे ऐसा चेतुराय जो मी तुझ पाये पांडुरंगा लांसावले म्हणून लागली शिगोडी ती जीवेन सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुलवाडी आली माये बापा हा पहिल्या दिवशी कीर्तनकारानं अभंग घ्यावा लागतो दंड क्रमांक 1 दंड क्रमांक 2 कार्याच्या आदल्या दिवशी कोणताही अभंग चालत नाही देवाकडं काय करायची मागणी मी अभंग घेतला होता जे पॅकेजला मागणी पर ऐसा पुत्र दे संता तरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा कन्याभावी भागीरथी तुझे प्रेमजीचे चित्ती ऐशे करी संत जना दाशी जनीच्या निधाना मुलगा कसा असावा मुलगा असावा ज्ञानोबारायासारखा मुलगा कसा असावा मुलगा असावा तुकोबारायासारखा मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा आणि मुलगा असावा धर्मवीर संभाजी महाराजांच्या सारखा आणि मुलगा असावा आजच्या काळात गुरुवर्य भास्कर गिरी बाबांच्या सारखा ऐसा पुत्र देई सत्ता देवाकडे मागणी किती प्रकार झाले 2 अजून एकदा कीर्तनकार बांधलेला कधी काल्याच्या दिवशी काल्याच्या दिवशी बाकीचे अभंग चालत नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी उदाहरणार्थ चुरा चुरा क्रमाखण खाया गवलन कानंद कुमार कणया काय बडाई दिकावत मोहे जाणतो प्रभु बड तेरा सवई और बात सुनो कल सुगला बांधली आत्मा पण गोपाला फिरत बड मन दुवाचरावत कहे तुकया बंधू लकडी लेले हात किंवा याद तरी आले लागे अवगे माझ्या मागे मागे आजी जे तो पोटभरी पुरे म्हणाला तोवरी की आपल्याला सगळ्यांना माहितीये देवाचं हे वर्णन करावं लागत असतं ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आता चौथ्या दिवशी जे कीर्तनकार कीर्तनाला येतात त्यांच्यासाठी सुद्धा एक नियम आहे माहितीये तुम्हाला माहितीये चौथ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जे कीर्तनकार कीर्तनाला येतात त्यांना वारकरी संप्रदायाने थोडी सूट दिलेली आहे सूट कोणती माहितीये चौथ्या दिवशीचं कीर्तन हे पहाटे 4 वाजेपर्यंत जरी चाललं आजी बात पण कानायचं नाही महाराज पण असं कोण असतं का आणि इतक्या वेळ कुठे कीर्तन करीत असतील का आणि याला काय अर्थ आहे असं माहिती असतं तर मागच नसतो बसलो का तसं हे करावं लागत असतं तुम्ही काही म्हणा अरे बाबा बरं का महाराज प्रत्येक गावात मी फिरतोय ना महाराज एक मला चित्र बघायला मिळतं काय भानगडी मला माहित नाही पण पुरुष मंडळीपेक्षा ह्या 4-5 महिना महिला मंडळ जरा जाताच खुश आहे काय भानगडी गाड्या अरे हा लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही लाडकी बहीण हा मला इतकी त्रास देऊ राहिली तुम्हाला काय सांगावं हे आमच्या घरी रुबाब होतो विदेशी कार्यक्रमात घरी गेलो आणि आता येत आहे म्हटलं उद्या 2-3 दिवस येणार नाही 2-3 ड्रेस इस्त्री करून ठेवायची ती मला काय म्हटली तुम्हाला ती कळती ना ती मला काय म्हटली व्यवस्थित कपडे बाकी बोलायचं नाही आणि शायनिंग करायची म्हणजे असं काय बोलते मी मुख्यमंत्रीची बहिणी मी कुठं काय बोला यांचा लय अवघड कार्यक्रम झाला तुम्हाला काय सांगतो तुम्हाला म्हणून किती पगार येतो तुम्हाला किती 1,500 आता त्याच्यात एक गंमत झाली ज्याचं उत्पन्न 2 लाखाच्या पुढे काय ज्याच्या दारासमोर 4 व्हीलर कट एखादा माणूस सरकारी नोकरीला कट होता होता 40 लाख कालपर्यंत झाल्यात कट आता एक दिवस एकदम सगळ्या कट नाही झाल्या म्हणजे तुम्हाला आणखी मिळो त्याच्याबद्दल आमचे प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला अजूनही एक गोष्ट माहित नाही तुम्हाला किती महिने येतो किती येतो 1,500 येतो पण तुम्हाला अजूनही माहित नाही हे 1,500 रुपये तुमच्या एकटीचे नाही हो बरोबर आहे तुमच्या एकटीचे नाही ते तुम्हाला वाटतं नाही आम्ही तर काढून आणले बरोबर आहे पण ते तुमच्या एकटीचे नाही आणि ते तुमच्या एकटीचे कसे नाही हे सांगण्याकरता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं आमच्यासारख्या कीर्तनकाराची निवड केलेली आहे 500 रुपये तुमचे वरचे कोणाचे माहितीये
कीर्तन संपलं आणि ज्यावेळेला तुम्ही दर्शनाला येणार बाबाच्या पायावर काही काही माय मावले तिकडून जे हरिकर्ती मध्ये याला दिलंच नको, चला घरी. लक्षात घ्या, आम्हाला नको तुम्हाला आणखी मिळो, पण अजूनही तुम्हाला माहित नाही वरचे 500 रुपये खरंच तुमचे नाही, ते भाऊजीचे आहे. आणि ती कोणत्या भाऊजीची माहिती आहे? एकदा का पगार झाला तुम्ही घरी पैसे मोजायला लागले, भाऊजी गावातून पावली खेळत येणार आणि म्हणणार कारण लागे. आता शेख शंकरला जावा तर काही म्हणायला कल्याण महाराजाला सवय दिसते. आता येत आहे तसं मी आपल्याच फाटून सहज दीपादाने म्हटलं पाण्याची बॉटल आणव, मामंती होती पुढे पण पाणी पण ते सहज तिथल्या हॉटेलमध्ये गेले, पाणी आणायला गेले. एक मोटरसायकल जोरातून गेली, एक जण काय बाबा तर धागे रे पाणी नाही घ्यावा. काय लोक बोलतील महाराज सांगता येणार नाही, पण माऊली एक सांगू, परमार्थासारखा आनंद बरेच अनुभव घेतले, पण परमार्थासारखा आनंद जगाच्या पाठीवर कुठेच नाही, कुठेच नाही. कुठेही ना किती लोक सेवा करतात मला सांग. आता दादा जर 8 दिवस मजलेश्वरला जर थांबले ना, सगळे जर एक तरी माणूस आरले मामा येणार आणि काय म्हणणार, माऊली उद्या आमच्याकडे चहाला या बरं. गायनाचार्य असले महाराज आपल्याला अनुभव आहे सगळ्याला, नाही का? काय म्हणतात, माऊली आमचं काय पत्रिकेत नाव नाही, आणि नाव कशाला पाहिजे, पण आमच्या घरी चहा पाणी नाश्ता 7 दिवसापासून तुम्ही सेवा करता, आमच्या घरी या बरं का. म्हणजे मृदुंगाचार्य झाला एवढं स्वागत, गायनाचार्य झाला एवढं स्वागत, आणि कीर्तनकार झाला तर नुसतं महाराज काय तुम्हाला सांगू. मी त्या दिवशी कळमनुरीला गेलो होतो, हिंगोली जिल्ह्यात. 3 किलोमीटर माझी मिरवणूक काढली त्या लोकांनी, अनाशे लाइटिंग, अनाशे फुलं, पुढे डीजे, त्याच्या पाठीमाग रथात मला बसवलं. थोड्या वेळ नवरदेवच वाटलं, पण नंतर भानावर आलं भाऊ गबाईस तू बाबा आहे. पण 3 किलोमीटर मिरवणूक काढली. अरे खाली उतरलो, बसायला पाठ, पाठीला पाठ, बोलतो त्याचा घमघमाट, आमटीचा फुरका, बाबाच्या शेंडीच्या अंटेण्यातून घाम बाहेर, तरी सुद्धा गावरान तू. अरे माय मावले हो, जर कीर्तनकार जर यायचं असला घरी, हे सत्य बोलतो महाराज, एवढं लेकरू जर गॅसच्या जवळ आलं, गॅसच्या वरती पातीला ठेवलं असं दुधाचं, लक्षात घ्या एवढी जाड साई आलेली असते, लाल दूध तापलेलं असतं, आणि ते सहज म्हणतं पोरग घरचं म्हणतं मम्मी. तरी काय म्हणता तुम्ही, कल्याण महाराज येणार येतात, ते तुझ्या करता नाही बाबांच्या करताय. विचार करा, लेकराला देत नाहीत, पण तुम्ही एवढं पुढं पुढं करता, आणि मान्य केलं पाहिजे. किती पुढं पुढं करता. पाणी म्हटलं पाणी, बसायला पाठ, काय फुलं, काय रांगोळी, बाबा काय लागतं तुम्हाला, अहो घरी चहाला दूध नाही राव, पण आम्ही होतो कॉफी करा. कॉफी करा, कॉफी, दूध द्या, थोडी विळायची टाका, म्हणतो की नाही, हाय तिथं दूध द्या. आता बाबाला रोग यायला लागला, हाडले मामाने लगेच ती पाण्याची बॉटल आणून ठेवली. काय होतं त्याला, गुळ आहे, आमक आहे, तमका. एक जण माझ्या पुढे गुळ ठेवला, पावशर होता, मला एवढाच मिळाला, सगळा त्यालाच हाणला. काही बोलतोय काही म्हणतोय. अरे नुसतं पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, किती पुढे पुढे करता. पण खरं सांगू, हे घरी लय चढ होत राव मला. असं स्वागत पाहिलं, घरी जर गेलो, माठा रोज उभा राहिलो, तातून आवाज येतो, कोणाचा, आले ना, आलो ना, का तू थांबले, आत ये ना, म्हटलं येतो ना, पाणी प्या ना, म्हटलं पितो ना, तांब्या घ्या ना, म्हटलं घेतला ना, मला आणा ना, घ्या ना. याच्यामुळे असं वाटतं इकडेच हिंडत राहू घरी. हा आनंद सांगतो मी फक्त, हा आनंद कुठे आहे, फक्त आणि फक्त इथेच आहे. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून जगी. बघा, आणि संतांनी हा परमार्थाचा आनंद घेतला. अरे आज माझे गुरुवारी भास्कर गिरी बाबा, लक्षात घ्या, अरे आज या धकाधकीच्या जीवनात आज सगळं माझं माझं माझं, अशा या जमान्यामध्ये आज तुमच्या माझ्या उद्धारा करता त्या महात्म्याचा एकच विषय. तो ज्ञानचा झाला नारायण.
आपण आपल्या माणसाचं कौतुक करा. काय छान वाजतो मृदुंग. मग म्हणायचं दादा महाराजांचं नाव आमचे योगेश दादा. वा. मग कीर्तन समोर म्हणायचं महाराज योगेश दादा छान वाजलं नाटका धानता काळा ना. पण कौतुक करायला काय हरकत आहे का? आपण आपल्या माणसाचं कौतुक करत नाही. म्हणायचं छान वाजला. तसे नाही छान मृदुंग वाजला. किती बोल झाली तुला किती येते. आता काय दाजी आणि महाराज काय सुंदर चाल म्हटले. म्हणायचं महाराज चाल छान झाली. आता लोक सुद्धा एवढे अपडेट झाले महाराज. इकडं पहिली चाल होईपर्यंत लोक सुद्धा घरून चालीवर येत नाही. लोक सुद्धा अपडेट झाले. वेळ नाही ना येते ते बराच वेळ चाल म्हणायचा नंतर माझं किती छान चाल झाली. मग म्हणायचं छान चाल झाली वा आनंद वाटला बरं का. तसं नाही चाल बरी झाली पण दोघांपैकी एकाची पट्टी कमी पडली तुझी लावून पाहाय. आता साऊंड सिस्टीम क्या बात आहे. बघा त्यांचं लक्षच आहे मला. ट्रिबल द्या बेस द्या गेन द्या हातच तिथे आहे. लक्ष आहे शब्दाकडे. एक सांगू साऊंड सिस्टीम किती लाखाची आहे याला महत्व नसतं. त्याची ऑपरेटिंग किती व्यवस्थित केली जाते याला महत्व असतं. आणि ते करताय त्यांच्या करता टाळी. म्हणून मी जर आता म्हटलं वा क्या बात आहे लगेच. पण मी जर म्हटलो आज जरा जमलं नाही असं का. म्हणून आपण आपल्या माणसाचं कौतुक करा. आता मी जवळच मी काय लांब आहे का. शिवाय पाहुणा जवळचा घरचा माणूस आहे की नाही. मग कीर्तन समजा म्हणायचं वा कल्याण महाराज छान. तसं काय करायचं ठरवलं हे असं. म्हणून आपण आपल्या माणसाचं कौतुक करायला शिका. म्हणून संतांनी हा मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. म्हणून अल्प आयुष्य मिळालेलं आहे. आता लक्षात घ्या चांगलं राहावं आनंदानं राहावं. सप्त्याला वर्गणी द्यावी. आणि एक सांगतो तुम्हाला सप्ताह नका का मोठा करता येणार. आले मामा राजू मोठा नाही करता आला तरी चालेल पण आपल्या पूर्वजांनी जी काही परंपरा चालू ठेवली ना ती परंपरा ठीक आहे. आपल्या परिसरातील मंडळी आपली मंडळी साध्या पद्धतीनं पण चालत आलेली परंपरा मात्र मजलिस सरकारने या पुढील काळात गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादानं चालू ठेवावी एवढी तुम्हाला हात जोडून विनंती.
वंदनीय श्रीमंत तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात. पटपट सांगतो. आणि आज तुम्हाला शंभूराजे सांगणार आहे. दुसऱ्या चरणात मुलगा कसा असावा. शंभूराजे अंगावरती शहारे येते. लक्षात घ्या राजांचं चरित्र ऐकल्यानंतर. म्हणून आज अभंगच निवडताना माझ्या मजलेश्वरच्या तरुणा मंडळीची सगळ्याची इच्छा होती. राजभाऊ बाकीची मंडळी म्हणे मामा मला की तुमच्या तोंडातून आम्हाला शंभूराजे म्हटलं नसा नसातच शिवचरित्र चौथीपासून भिनलेलं आहे. अहो रात्री 1:30 वाजता तरी झोपेतून उठवलं म्हणले म्हणा पावाडा सुरू सुरू बिन आळ झाले मी सांगत. आणि खरं सांगतो माझ्या बाबांच्या आशीर्वादानं चौथीपासून तर आता मजलेश्वरच्या कीर्तनापर्यंत मामा एकही दिवस माझा कधीच आवाज वाचला नाही. ही सुद्धा माझी गुरुवारी बाबांची आई वडिलांची कृपा आहे. आणि मला ते शिरमिळीत कीर्तन नाही आवडत. इथे एवढे लोक चांगले जमले इथे येऊन चौथ्या दिवशी कीर्तन का कसा पाहिजे. कारण कीर्तन मध्यावरचं असतं ना मग तिथं बाबा कसा पाहिजे का इथे येऊन जर मी म्हटलं असतो मजलेश्वर गावानं अनेक वर्षापासूनची परंपरा टिकवली आणि तुमचा उत्साह पाहून मला आनंद झाला. आमच्या गावातले काही तरुण पोरं म्हटले असते मग पायात चपला घाला आणि पटकन घरी चाला. मार झाली का खाळाचं की रेल दिसत नाही तसा नाही का अंगावर शहारे आले पाहिजे. ते तुम्हाला दुसऱ्या चरणात सांगतो अंगावर शहारे कसे असतात. म्हणून तुकोबारायांनी उपदेश केला. पहिला प्रश्न असा आहे उपदेश कुणी करावा. 1 कुणाला करावा. 2 आणि का करावा. त्याचं उत्तर असं आहे उपदेश त्यानं करावा ज्याचं आचरण शुद्ध आहे. आता स्पष्ट सांगतो उपदेश करण्या इतपत कदाचित आजच्या काळात ठराविक मंडळी जर सोडली. आता आपल्यासारखी महाराज माणसं फक्त पोस्टमनचं काम करू शकतात. पण युक्त आहार विहार नियमावली त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत उपदेश आजच्या काळात करावा. माझ्या गुरुवर्य भास्कर गेले बाबा सारख्या महात्म्या. म्हणून आपण एक संत चरण रज आहोत. आपण सेवक आहोत. म्हणून तुम्हाला सांगतो ज्याचं आचरणानं जी मंडळी शुद्ध आहेत शुद्ध आचरण आहे. आचरण म्हणजे ज्या ज्या गोष्टी जीवनात अनुभवायच्या ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं शुद्ध आचरण जे करतात उपदेश त्यांनी करावा. हा अधिकार त्यांना आहे. कुणाला करावा. ज्याची ऐकण्याची मनस्थिती आहे त्यालाच करावा. आणि का करावा. केलेल्या उपदेशानं जर समाजाचं भलं आणि परिवर्तन होत असेल समाजाची जागृती होत असेल तर उपदेश निश्चित करावा. इथे उपदेश करणारे तुकोबाराय आहेत. ज्यांना केलाय ती सामान्य नाही. लक्षात घ्या. उलट म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. हाडवैर असणारा तुकोबारायाला तू म्हणाला तुकोबाराय माझे महाविष्णूचा अवतार आहे. मग महाविष्णूचा अवतार असणाऱ्या तुकोबारायनं ज्यांना उपदेश केलाय ते शिवाजी महाराजही सामान्य नाही. कालच्या एका कीर्तनात मला तरुणांना प्रश्न केला कल्याण महाराज शिवाजी महाराज देव आहेत का. त्याचं उत्तर असं आहे शिवाजी राजे राजे आहेत. शिवाजी राजे भक्त आहेत. शिवाजी राजे संत आहेत. आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचा दुसरा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हटलं कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत. कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत. पण देवळातला देव ज्यांच्यामुळं आजही देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही. म्हणून दुष्काळ पडला तुकोबारायासारख्या महात्म्यानं श्रीमंती होती ते काय गरीब होते काय सावकारी होती महाराज सामान्य नव्हते तुकोबाराय. पण त्यांचाच एक अभंग आहे आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके पुत्री घर डाके ती. मग श्रीमंत होते का होते. पण दुष्काळ पडला सगळं समाजाला देऊन टाकलं. धनधान्य सोनं नाणं होतं तेवढं दिलं. फक्त एकच वस्तू जवळ ठेवली विणा आणि भंडारा डोंगर आणि एकच काम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हे केलेलं काम महाराजांना कळालं शिवरायाला. महाराज तर चकित झाले. अरे वा
जी काम राजा म्हणून आपल्या अगोदर माझ्या तुकोबरासारख्या महात्म्याने हे काम करावं. मावळ्यानो जा, त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. जा. अरे धनधान्य सोनं नाणं परातीच्या पराती भरून महाराजांच्याकडे पाठवल्या तुकोबरायाकडे. महाराजांनी हात जोडले. शिवरायाची कीर्ती जगद्वंदने तुकोबराय सुद्धा ऐकून होते. हात जोडल्याने तुकोबराय म्हणाले, मावळ्यानो वाह, राजासारखा मन आणि मनासारखा असणारा शिवाजी राजा. पण महाराजांना सांगा, तुम्ही धर्माचं पालन करा, गायीचं संरक्षण करा, तुम्ही धर्माचं संरक्षण करा, तुम्ही शेतकऱ्यांचं संरक्षण करा, तुम्ही माय मावळ्यांच्या इज्जतीचं संरक्षण करा. राजा, आणि मला खात्री आहे शिवबा निश्चित भविष्यात ते काम करतील आणि महाराजांनी ते केलं बरं का. लक्षात घ्या, जो जो उपदेश केला तो शिवाजी महाराजांनी आचरणात आणला. म्हणून मावळ्यावरून जा, राजा म्हणून त्यांनी कर्तव्य केलं. बरोबर आहे, त्यांना वाटलं असेल माझ्याकडे काही नाही, ठीक आहे, पण महाराजांना जा आणि सांगा, राजा तुकोबाराय म्हणतात आमचं सुख या धनधान्य आणि या सोन्यामध्ये नाही, तुकोबारायला सुख वाटावं असं जर वाटत असेल तर तुम्ही एकच करा. आम्ही देणे सोखी, आम्ही देणे सुखी, आम्ही देणे तेने सुखी कशानं म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी विचार करावा, अंतःकरणामध्ये ठसून घ्यावा आणि लक्षात ठेवावं आम्ही आलो कशा करता ते भगवंताचं नाव विठ्ठल आहे. लक्षामध्ये घ्या. पात्र कदाचित एकच असतं पण भूमिका वेगवेगळ्या असतात, नाही की नाही? व्यक्ती एकच असतो परंतु मुलाबद्दलचे विचार वेगळे असतात आणि
दुसऱ्याबद्दलचे विचार वेगळे असतात. व्यक्ती एकच आहे पण विचार करण्याची प्रवृत्ती वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ देवाकडे जायचंय, मार्ग वेगवेगळे आहे पण जायचं मात्र एका देवाकडे. आता व्यवहारी जर जगामध्ये पाहिलं, एका बाई दुसऱ्या बाईला म्हटली तुमच्या बबीचं काय चाललंय? ती बाई म्हटली खरं सांगू माझ्या बबीचं कल्याण झालं. काय झालं? कल्याण झालं. आता स्त्री एकच आहे का पण भूमिका पहा. म्हणजे कल्याण झालं म्हणजे नेमकं काय झालं? नाही जावई देव मिळाला म्हणून माझ्या बबीचं कल्याण झालं. देव मिळाला म्हणजे कीर्तनकार आहे का? त्या राड्यात नाही. आधी राडा आहे मग मृदंगाचार्य का? त्याला फडच नको आहे का? याला फड काय लोक बोलते मला सांगता नाही. मग देव म्हणजे इंजिनियर आहे का? IT इंजिनियर आहे का? इंजिनियर आहे का? डॉक्टर आहे का? वकील आहे का? कोण आहे? नाही याच्यापैकी काहीच नाही. फक्त तो माझ्या लेकीच्या पुढे एक शब्द बोलत नाही. ती म्हटली की बस उठला म्हणून माझ्या बबीचं काय झालं? कल्याण झालं. आणि ते म्हणे तुमच्या मुलाचं ते बैल झाला. बैल कस काय झाला? ते बायकोचं ऐकतो आहे का? म्हणजे मुलीचं नवरा मुलीचं जावई ऐकतो तो देव झाला आणि इथं मुलगा सुनेचा ऐकतो तो बैल झाला. बघा ना भूमिका वेगवेगळ्या आहे. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, राजकारणातच कुरघोडी आणली मामा असं नाही बरं का. महाराज कबूल केलं पाहिजे. आपल्या तर कमी नाही लय आवड हो. काय सांगा एका गावात मी कीर्तनाला गेलो. आता मला सवय काय हार्मोनियम असले की भारी वाटतं पण त्या गावात गेलो आणि कीर्तनाला सुरू करायचंय. मी म्हटलं ते हार्मोनियम ते बाबा हार्मोनियम वाला नाही राहू इथं हाय म्हणे पैसे शेजारच्या गावात. मी मोठा सायकल पाठवा घ्या बोलू. ते येणार नाही. ते कसं काय? ते योगेश दादाकडे त्यांचे पैसे त्याच्यामुळं ते म्हणे ते जर तिथं असले तर आपण काही येत नाही. आणि तुम्ही जर गेले तर कदाचित येईन. मी आपली मोठं चला बरं मोटरसायकल चालू केली तिथे गेलो. मला पाठवा बाबा महाराज तुम्ही स्वतः आले. मला कळलं होतं शेजारच्या गावात कीर्तन. मग म्हटलं यायचं नाही का? त्याने नाही पण ते गंमत अशी अशी नाही राव मी नाही येत. मी म्हटलं माझ्या करता ते तुम्ही आज आले म्हणे म्हणून मी तुमच्यासाठी येतो पण मग एक आठी. म्हटलं का त्याचं तोंड तिकडं माझं तोंड इकडं. तसं जर ठेवीत असल्या मला तिथं तर मी पेटी वाजीन नाही तर मग मला माफ करावं महाराज. मी म्हटलं बरं तसं आपल्या तरी काय करायचं. अहो ते ज्यावेळेला गाडीतून उतरलं ना खाली अशी हार्मोनियम घेऊन यावं ना स्टेजकडं असं आलं उलट. म्हणजे पहिले सुद्धा नाही बसल्याबरोबर त्यानं तिकडं तोंड केलं आणि मृदंगाचार्याने इकडं तोंड केलं आणि माझं कीर्तन रंगात आलं. लोक टाळ्या वाजायला लागले. लोकांना आवडायला लागलं आणि तेवढ्यात हार्मोनियम वाल्याच्या पेटीवाल्याच्या लक्षात आलं मृदंगाचार्याकडे आपले पैसे. त्यांनी त्या रागातच सांगितलं सारे ग म प द नी सा माझे पैसे कधी देतो. मला कुठं लक्षात आलं ते सारे ग म प द नी सा माझे पैसे कधी देतो. मृदंगाचार्य हुशार होता. त्यांनी त्याच्यातच उत्तर दिलं देईन तर देईन नाही तर नाही देईन. देईन तर देईन तर नाही तर नाही देईन. देईन तर देईन तर नाही तर नाही देईन. त्यांची जुगलबंदी चालली आणि पुढे नेमका 7 ते 9 कीर्तन होतं ना 11ला जागरण होतं म्हणून एक वाघ आहे. माझं कीर्तन म्हणून मुद्दाम पुढे बसला. वाघ आहे कीर्तनाला चालला जागरणाला चालला पण 7 ते 9 कीर्तन त्याला वाटलं जेवण करून मग 11ला आपलं जागरण पुढे बसला होता. त्याच्या पिशीत होती खंजिरी आणि यांचं झालं सुरू माझे पैसे कधी देतो हे म्हणायचे देईन तर देईन तर नाही देईन. देईन तर देईन तर नाही देईन. तेवढे तो मध्ये सुटला पिशीतून खंजिरी काढली. त्याला कसं केलं डबले 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 म्हणून आमच्या तर काही कमी नाही. याच्यामध्ये आमचं सुख नाही म्हणून विठ्ठल नामाचा गजर आपण केला त्याच्यात आम्हाला समाधान आहे. आणि काय नाव आहे महाराज लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो नाव देवाची ठेवा संतांची ठेवा पण किमान नाही त्यांच्या इतकं आचरण मोठं करता आलं पण आपलं किमान नाव देवाचं आहे म्हणून आपण खऱ्या अर्थानं शुद्ध साकार केला पाहिजे. हो
शुद्ध शाकाहारी. नाव ज्ञानेश्वर आहे. काय ताकद आहे माऊलीच्या नावाची. आजही 750 वर्षानंतर सुद्धा मजलेश्वर मध्ये जर एखादा ज्ञानेश्वर नावाची व्यक्ती असू द्या, अवघाल्या तुम्हाला नाही कधी कीर्तनाला नाही, पण तरी सुद्धा 4 दिवस जर ते मजलेश्वर मध्ये दिसलं नाही ना, तर गावातले लोक सहज म्हणतात, माऊली कुठे आहे. काय ताकद आहे. नाव ज्ञानेश्वर, मानवता, उदारता, लीनता, त्याला म्हणतात माऊली. काही जनावरात शिवाजी नाव सामान्य नाही. शिका, वाचा, जिंका, ते नाव शिवाजी. काही जनावरात संभाजी. शंभूराजे होते कसे. हर तेजाचं बळकट पोलादी काम मणकट भदार पोटरी मांड बेदार स्वाती घंट भदार छातीचा मांडा असा होता आमचा शंभूराजा. देव देश धर्म के नाम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी पर्वतापी एक ही शंभूराजा था. और झुकला नाही, वरकला नाही असा मराठीत बाणा. पाठीवरती थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा, ते नाव संभाजी. शिवाजी महाराज छत्रपती झाले तर शिवपुत्र शंभूराजे धर्मवीर झाले. शिवरायांनी काही वेळेला तह केल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. पण का केला तह याचं कारण होतं. शत्रूचं सैन्य 10,000 आहे आणि आपले मावळे 1,000 आहे. 10,000च्या पुढे 1,000 मावळ्यांचा निभाव लागणार नाही, मावळ्यांचा प्राण जाईल. म्हणून शिवरायानं काही वेळेला एक पाय मागे घेतला आणि तह केला. आणि बघा ना, वाहक ज्या वेळेला झेप घ्यायचा असतो त्यावेळेला एकदम झेप घेत नाही. त्या सावध जर त्याच्या नजरेत जर आलं तर तो वाहक कधी एक पाय माग घेतो, नंतर झेप घेतो. ते काम शिवाजी महाराजांनी केलं. काही वेळेला एक पाय मागे घेतला, मावळे वाचवले. पण नंतर स्वराज्यातून गेलेले मावळे पुन्हा शिवाजी महाराजांना स्वराज्यात आणले. पण याच्या उलट शिवरायांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज एकदाही शत्रूशी तह न करणारा, एकदाही शत्रूला शरण न जाणारा, एकदाही शत्रूला पाठ न दाखवणारा, एका युद्धात न हरणारा, एकदा युद्धभूमीतून पळून न जाणारा, 14 भाषेवर प्रभुत्व असणारा, बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून पंडिताचा महापंडित झालेला महायोद्धा क्षात्रवीर धर्मवीर संभाजी महाराज आहे. एक नाही, 9 वर्ष शिवरायाच्या नंतर 9 वर्ष आपल्या खांद्यावरती शिवरायाने मिळवलेलं स्वराज्य पेलून धरलं. पण घात झाला. शंभूराजाला पकडण्यात आलं आणि औरंगजेबाच्या पुढे उभं केलं. त्यावेळेला हिंदुस्थानचा शहेनशाह म्हणून गेला. एवढा क्रूर पापी त्यांनी स्वतःच्या वडिलांना मुलांना बंदिशाळेत टाकलं, त्यांची हत्या केली. एकाही मुलीचं लग्न होऊ दिलं नाही. एवढी क्रूरपणे देशाची राष्ट्राची छळ करणारा त्यावेळेचा शहेनशाह होता औरंगजेब. फक्त एकच स्वप्न होतं, शिवाजी के जाने के बाद हमने सोचा था हम महाराष्ट्र में हाथ डालेंगे, लेकिन काफर शंभू ने ये नहीं होने दिया. शेवटी शंभूराजाला पकडण्यात आलं आणि ही वार्ता ज्या वेळेला आलमगीर औरंगजेबाला कळाली आणि शंभूराजाला साखळदंडानं बांधलेले शंभूराजे काही तेज होत, तेज होत आपल्या राजाचं. औरंगजेबाच्या पुढे उभं केलं. औरंगजेबानं निहाळून पाहिलं. या मालिक, मैंने देखा था अपने पिताजी के साथ आया था आगरा में, इतना सा था छोटा सा, तब भी वही तेवर थे आंख में और आज भी वही है. जवळ आला, 2 प्रश्न विचारे. शंभूराजे, जिंदा रहना चाहते हो
अगर जिंदगी चाहिए तो तुम धर्मांतर करोगे और नहीं तो मैं तुझे मार दूंगा। बोलो क्या चाहिए? काय महाराज कुणी नव्हतं। कवी कलश की ज्यांनी छत्रपतींच्या वरती कविता कराव्यात, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राजाला साथ द्यावी। जमलेल्या माझ्या तरुणांच्या मी पाया पडून सांगतो, मित्रत्व निभवायचं असेल तर माझ्या कवी कलशासारखं मित्रत्व असावं। अरे रणभूमीवर पडलेला असताना देखील आपला राजा पकडला गेलाय तरी सुद्धा उठून राजाला प्रेरणा देणारा कवी कलश काय मित्र होता। तुम्ही छावा बघितला ना? बघितला? काय छान वर्णन केलं। आपण सांगत होतो पोवाड्यातून, आपण सांगत होतो कीर्तनातून, पण काही लोकांनी शंभू राजाला बाईल वेडा म्हटलं, काही व्यसनी म्हटलं, शिवराय मिळवलं स्वराज्य धुळीला मिळवणारा सुपुत्र म्हटलं, कुपुत्र म्हटलं। परंतु शंभू राजे तसे नव्हते आणि सिंहाचा छावा होता। धगधगता इतिहास माझ्या शंभू राजाचा होता। औरंगजेबाने विचारलं क्यों? अगर तुझे जिंदगी चाहिए धर्मांतर करोगे? नहीं अलमगीर, आणि तो हवाच्या फोडाप्रमाणे वाढवलेला घडवलेला माझ्या आवाज साहेबांनी म्हणजे शिवरायानं स्वराज्य प्राण गेला तरी चालेल, स्वर्गात दिलेल्या पित्याची माझी मान कधीच खाली होऊ देणार नाही। आईसा पुत्र देई संता, आपल्या बाबांची मान युगानुयुगा करता ताट ठेवण्याचं काम माझ्या शंभू राजाने केलं। नाही बिलकुल नाही, आंखें निकालो आदेश दिला। डोळे काढले, हातात डागण्या होत्या, डागण्या आणल्या, शंभू राजाच्या डोळ्यासमोर धरल्या। तुम्ही पाहिलं ना? आंखें तो बंद कीजिए महाराज। पण शंभू राजे म्हणतात तू तुझं काम कर, मी तयार आहे। पण तो एक भाग दाखवला नाही। याच्याही अगोदर एक प्रसंग आहे, हातात डागण्या घेऊन एक येवण येतो, शंभू राजाच्या डोळ्यासमोर त्या डागण्या धरतो, त्या डोळ्यात त्यांना वेगळी चमक दिसते आणि तो म्हणतो राजा साहब आपकी आंखें बहुत अच्छी है, बहुत अच्छी है, हम नहीं निकाल सकते राजा साहब आपकी आंखें, हम नहीं निकाल सकते, हमें माफ करो राजा साहब, हमें माफ करो। असं म्हटलं त्या हाताच्या डागण्या खाली पडतात, पाठीमागून निकलास होता, हंटाचा फटका दिला। क्या हुआ? क्या हुआ? नहीं मैं शंभू की आंखें नहीं निकाल सकता। नहीं ठीक है मत निकालो, लेकिन तुम्हारे दोनों हाथ जाएंगे। ज्यांनी डोळे काढले नाही त्याचे हात तोडण्यात आले आणि दुसऱ्याच्या हातात त्या दागण्या दिल्या, त्यांनी स्वतःचे डोळे मिटले। राजा साहब हम नौकर है, हमें माफ करो। आणि शंभू राजाच्या डोळ्यात दागण्या घातल्या। कसं वाटलं असेल? अरे एकाला झुकला असता, नमला असता, शरण गेला असता, पण नाही झुकले राजा। 40 दिवस अत्याचार, डोळे काढले, सोपी गोष्ट आहे का? शरीरावर अशी एकही जागा नव्हती की तिथे जखम नव्हती, रक्त वाहत होतं। अरे मीठ त्याला चोळणं सामान्य गोष्ट आहे, तरी सुद्धा उफ आई सुद्धा नाही। पण शंभू राजाच्या तोंडातून आई समान असणाऱ्या जगदंब 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 असा घोष। जिन आंखों ने मुझे, जिन ज्या जिनेने मला बुद्धा म्हटलं, जीभ काढा आदेश दिला। काही सैनिक खालून ओढत होते जबडा महाराज आणि काही वरून ओढत होते, पण सिंहाचा जबडा होता तो काय उघडणारा होता का? पण शेवटी राजेच म्हणाले जीभ काढायची, अरे काढा, भिणार नाही। जीभ स्वतः बाहेर काढली, तोडली, फेकून दिली। ती जीभ सुद्धा तडफडत करत होती आणि म्हणत होती माझा काय अपराध होता, मला माझ्या स्वामीपासून अलिप्त व्हावं लागतं। काय त्याग आहे या लोकांचा, काय त्याग आहे? नाही चुकले राजे, 40 दिवस अत्याचार झाला। शेवटी आकाशाकडे पाहिलं, आबासाहेब आबासाहेब
तुमचा शंभू बाळ झुकला नाही आबासाहेब, तुमची मान खाली होलेली नाही. आज तुम्हालाही माझ्याबद्दल स्वाभिमान वाटत असेल आबासाहेब, पण तुम्हाला बघण्याकरता आता डोळे नाही. तुमच्या बोटा धरून चालत होतो ते हात आता राहिले नाहीत आबासाहेब. ज्या जिभेनं म्हणत होतो आबासाहेब आबासाहेब, ती जीभ सुद्धा राहिली नाही आबासाहेब. आबासाहेब, मला तुमच्या कुशीत येऊ द्या. शिवरायाला सुद्धा आनंद वाटला असेल बरं का. शंभू, अरे लाज राखली स्वराज्याची, लाज राखली महाराष्ट्राची, लाज राखली भारत भूमीची बाळा. तू झुकला नाही रे, तू नमला नाही. आज मी तुझा बाप आहे म्हणण्यापेक्षा मला अभिमान वाटतो, शंभू माझा मुलगा आहे, शंभू माझा मुलगा आहे. बाळा, तू झुकला नाही रे, तू वाकला नाही. हा महाराष्ट्राच्या मातीचा धगधगता इतिहास आहे. म्हणून एक शासनानं चांगला निर्णय केला, पण तो अंमलात आणायला पाहिजे. महाराज, जे जे आतापर्यंत साहित्य शंभू राजाला ज्याच्या ज्या ज्या साहित्यामध्ये एक प्रकारचं वेगळं दाखवण्यात आलं, ते पूर्णपणे बंद करून आता नव्यानं इतिहासाची आणि जे काही विचार आहेत ते मांडले जावेत. आणि या मुलांच्या हातामध्ये ते शंभूराजे द्यावे की ज्यांनी धर्मासाठी बलिदान केलं, ज्यांनी स्वराज्याकरता बलिदान केलं, ज्यांनी एक मुलगा कसा असावा त्या मुलाचं उदात्त उदाहरण दाखवून देण्याचं काम अशा आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. म्हणून धर्माचं रक्षण करणारे शंभूराजे होते. म्हणून स्वराज्य रक्षक धर्मवीर शंभूराजे म्हणतात. त्यांनी गायीचं संरक्षण केलं. अरे 16 वर्षाचे शिवबा असताना एका कसाई गायीला घेऊन चालला होता. तो शेतकरी पाया पडत होता, ऐकत नव्हता. शिवाजी महाराज येतात आणि पहिल्याच वेळेला 16व्या वयात त्या कसाईची गर्दन उतरवल्याने गायीचं संरक्षण केलं. परवा दिवशी बाबांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, हिंदुस्थानची गाय आपल्या धर्माची माय आहे, तिला वाचवा. आजही काही ठिकाणी गायीची कत्तल होते आणि ज्या ठिकाणी ज्या देशात गायीची कत्तल होते त्या देशाला सुख, शांती आणि समाधान आणि स्थैर्य लाभत नाही. ही मी नाही, पूजनीय बाबा बोललेले. म्हणून गाय आमच्या धर्माची माय आहे, तिचं संरक्षण करा. आज काळाची गरज आहे. आणि मुलांना आदर्श घ्यायचा असेल तर शंभू राजाचा आदर्श घ्या आणि आपल्या बापाचं आणि आईचं नाव वाढवा. विठ्ठल तुम्ही सुद्धा त्या देवाचं नाम घ्या. मग आम्हाला काय होईल? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि हे जे तुम्ही दिलंय ना समोर, हे आम्हाला नको आहे. अभंगाचे